ध्येय पक्के ठेवा, जीवन पक्के होईल. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. ध्येय पक्के ठेवा, ध्येय प्रखर ठेवा, दणदणीत खणखणीत ध्येय ठेवा. तुमचे जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेदार होईल, छान छान होईल. म्हणून आपले ध्येय हे पक्के असले पाहिजे. आपले ध्येय हे प्रखर असले पाहिजे. आपले ध्येय हे दर्जेदार उदात्त ध्येय असलं पाहिजे. तरच आपलं जीवन सुधरेल, आपलं जीवन रंगमय बनेल, आपलं जीवन छान छान बनेल. म्हणून विद्यार्थी असो या कोणीही असो, कोणताही व्यक्ती असो, त्याचं ध्येय हे पक्का असलं पाहिजे. त्याचं ध्येय ठाम असलं पाहिजे. विद्यार्थ्याला जे काय बनायचे, जे काय व्हायचे ते त्याने अगोदरच ठरवलं पाहिजे. 10वीच्या अगोदरच त्याने ध्येय आपलं पक्कं केलं पाहिजे. ध्येय आपलं निश्चित केलं पाहिजे. आपलं स्वप्न निश्चित केलं पाहिजे. आपला मार्ग निश्चित केला पाहिजे. आपली दिशा निश्चित केली पाहिजे. तर जे काही बनायचे, डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, कलेक्टर असो, या शिक्षक असो, प्राध्यापक असो, क्लर्क असो, मॅनेजर असो, कॅशियर असो, या काही असो, जे काही त्याला बनायचे, जे काही त्याला व्हायचे, त्या प्रकारचं ध्येय त्याने अगोदर ठरवलं पाहिजे, अगोदरच निश्चित केलं पाहिजे. तरच तो विद्यार्थी या स्पर्धेत टिकू शकेल आणि आपलं जीवन सुंदर करू शकेल. कारण विद्यार्थ्याने जर ध्येय ठरवलं नाही तर तो कोणत्या उद्देशाने अभ्यास करील, काय म्हणून अभ्यास करील. त्यानं आपलं धोरणच ठरवलं नाही, नीतीच ठरवली नाही, त्यानं नियोजनच केलं नाही, त्यानं दिशाच ठरवली नाही, त्यानं मार्गच ठरवला नाही, तर तो काय बनेल, काय होईल त्याला माहीतच नसतं. त्याला काही अभ्यास कशाचा करायचा, कुठला अभ्यास करायचा, कशाबद्दल अभ्यास करायचा हे काही त्याला कळत नाही, सुधरत नाही. म्हणून त्याने ध्येय आधीच ठरवावं, आधी त्याने ध्येय निश्चित करावं. म्हणजे त्याला सोपं जाईल आणि त्या ध्येयाच्या उद्देशाने, त्या स्वप्नाच्या उद्देशाने त्याने शिक्षण शिकावं, पुढे वाटचाल करावी, अभ्यास करावा आणि आपलं जीवन सुंदर बनवावं. समजा एखाद्या विद्यार्थ्याने डॉक्टरचं ध्येय ठेवलं, पण त्याला डॉक्टर व्हायचे, डॉक्टरच बनायचे, त्या उद्देशाने तो अभ्यास करील. तो सायन्सचा जास्त अभ्यास करील, सायन्सचा जास्तीत जास्त अभ्यास करील, इंग्रजी चांगली करील, दणदणीत करील, गणितही चांगलं करील आणि सर्वात जास्त सायन्सवर भर देईल. त्या चांगला अभ्यास करील. कारण त्या उद्देश एकच आहे, तो जास्तीत जास्त अभ्यास करील, 7-8 तास अभ्यास करील आणि मग त्याचं ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो झटेल, राबेल, संघर्ष करील आणि त्या उद्देशाने त्याचं ध्येय पूर्ण होईल आणि तो डॉक्टर बनेल. एखाद्याला कलेक्टर व्हायचा असेल तर त्या उद्देशाने अभ्यास करावा लागेल. एखाद्याला शिक्षक व्हायचा असेल त्या उद्देशाने अभ्यास करावा लागेल. एखाद्याला कलेक्टर व्हायचा असेल या एखाद्याला वकील व्हायचा असेल त्या उद्देशाने तो अभ्यास करेल. एखाद्याला पायलट व्हायचा असेल तर तो त्या उद्देशाने अभ्यास करेल. एखाद्याला क्लर्क व्हायचा असेल या मॅनेजर या कॅशियर व्हायचा असेल तर तो त्या उद्देशाने अभ्यास करेल. एखाद्याला ऑपरेटर व्हायचा असेल तो त्या उद्देशाने अभ्यास करेल. अशा प्रकारे एखादं आपलं ध्येय निश्चित केलं, आपलं स्वप्न निश्चित केलं, आपला मार्ग निश्चित केला, आपली दिशा निश्चित केली की त्या उद्देशाने तो अभ्यास करू लागेल. प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करील. म्हणून विद्यार्थ्याने प्रथम आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे, आपलं धोरण ठरवलं पाहिजे, आपलं नियोजन ठरवलं पाहिजे आणि त्या उद्देशाने अभ्यास केला पाहिजे, त्या उद्देशाने मार्गक्रमण केलं पाहिजे. तसं तर विद्यार्थ्याने एका ध्येयावर, एका स्वप्नावर अवलंबून राहू नये. त्याने शिक्षण शिकत त्याने 3 पर्याय ठेवले पाहिजे. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये जरी तो एखाद्या पर्यायामध्ये जर तो असक्सेस झाला, म्हणजे एखाद्या पर्यायामध्ये जरी तो अयशस्वी झाला, या त्याला यश मिळालं नाही, तो सक्सेस झाला नाही, तर त्याला दुसरा पर्याय असतो आणि दुसऱ्या पर्यायात जरी सक्सेस झाला नसला तरी त्याला तिसरा पर्याय असतो. अशा प्रकारे त्याने 3 पर्याय ठेवले पाहिजे. एखाद्या पर्यायात तरी तो सक्सेस होईल, एखाद्या पर्यायात तो अनसक्सेस झाला असला तरीही दुसऱ्या पर्यायात तो सक्सेस होईल, त्याचा विकास होईल, प्रगती होईल आणि त्याचं स्वप्न, त्याचं ध्येय पूर्ण होईल. म्हणून त्याने 3 पर्याय ठेवले पाहिजे. जरी त्याने आपलं ध्येय निश्चित केलं, जरी त्याने आपलं स्वप्न निश्चित केलं, तरी त्याने 3 पर्याय ठेवले पाहिजे. एक तर म्हणजे त्याने ITI करावा, आणि दुसरं म्हणजे त्याने स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरावे आणि तिसरं म्हणजे त्याने पुढे शिकत जावं. म्हणजे अशा प्रकारे 3ही पर्याय त्याने ठेवले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्याने एक्स्ट्रा कामेही शिकली पाहिजे. रिकाम्या वेळात त्याने
दुसरी कामे शिकली पाहिजे. त्याने इलेक्ट्रॉनची कामे शिकली पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या दुकानावर राहून, इलेक्ट्रिकलच्या दुकानावर राहून असे व्यतिरिक्त कामं शिकले पाहिजे, जेणेकरून त्याला भविष्यात कामा येतील, त्याच्या उपयोगी पडतील. जर त्याने दुकानावर इलेक्ट्रिकच्या दुकानावर राहून काही कामे शिकली तर त्याला कामा येतील, उपयोगी येतील. म्हणून त्याने वेळ रिकामा घालवू नये. त्या वेळेमध्ये त्याने ते केलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे. मग त्याला सर्व काही अडचणीच्या कामात, अडचणीच्या वेळेस उपयोगी येईल, कामा पडेल. म्हणून त्याने सर्व काही शिकलं पाहिजे. का रिकामं डोकं खोका असतं, म्हणून त्याने आपला वेळ रिकामा घालू नये. त्याने काहीतरी करत राहिलं पाहिजे, चित्र काढले पाहिजे, वाचन करत राहिलं पाहिजे, जनरल नॉलेज वाढवलं पाहिजे. काहीतरी त्याने करत राहिलं पाहिजे. वाचन तासनतास केलं पाहिजे, शब्द वाचले पाहिजे, पाढे वाचले पाहिजे, क्रियापद वाचले पाहिजे, वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे, वेगळ्या लेखकाची, कवीची पुस्तकं वाचली पाहिजे, वेगळ्या प्रकारचे जनरल नॉलेज त्याने संपादन केलं पाहिजे, पेपर वाचले पाहिजे. अशा प्रकारे वेगळ्या माध्यमातून त्याने ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. रिकामं डोकं ठेवू नये. आणि त्याने फावल्या वेळात त्याने एखाद्या दुकानावरसुद्धा राहिलं पाहिजे. सुट्टीच्या वेळेस किंवा उन्हाळ्यामध्ये त्याने एखाद्या दुकानावर राहिलं पाहिजे. इलेक्ट्रिकलच्या चांगल्या दुकानावर, जिथून आपल्याला ज्ञान मिळेल, जिथून आपल्याला काही मिळेल अशा दुकानावर राहिलं पाहिजे आणि तिथून ज्ञान घेतलं पाहिजे. ज्ञान कुठूनही मिळतं, ज्ञान फार महत्त्वाचं आहे. म्हणून या ज्ञानाच्या आधारावर त्याचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल. अशा प्रकारे विद्यार्थ्याने आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे, ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या उद्देशाने, त्या ध्येयाच्या मार्गाने त्याने गेलं पाहिजे, ठरवलं पाहिजे. अशा प्रकारे मग त्याचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेदार होईल. म्हणून ध्येय ठरवणे आवश्यक आहे. कारण ध्येय ठरवलं तर त्याचं स्वप्न पूर्ण होईल आणि तो सुंदर जीवन जगेल. म्हणून ध्येय ठेवणे आवश्यक आहे आणि त्या ध्येयाच्या उद्देशाने त्याने वाटचाल केली पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीचं ध्येय असलं पाहिजे, प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे. आईवडिलांचं ध्येय असलं पाहिजे, आपला लेकरू हुशार व्हावा, प्रगत व्हावा. म्हणून त्याला त्या उद्देशाने त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याला वाटचाल दाखवली पाहिजे, त्याला वाट दाखवली पाहिजे, त्याला सुंदर मार्ग दाखवला पाहिजे, चांगली दिशा दाखवली पाहिजे. आईवडिलांचं सुद्धा स्वप्न असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं काही ना काहीतरी ध्येय असलं पाहिजे. कारण ध्येय असल्याशिवाय, स्वप्न असल्याशिवाय कोणताही विकास होत नाही, प्रगती होत नाही. नेत्याचं सुद्धा ध्येय असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे, उद्देश असला पाहिजे, ध्येय असलं पाहिजे, स्वप्न असलं पाहिजे की आपला देश पुढे जावा. नेत्याचं ध्येय काय असलं पाहिजे? स्वतःपुरतं मर्यादित असू नये, स्वतःसाठी नेत्याचं ध्येय असू नये. तर नेत्याचं ध्येय असलं पाहिजे देशासाठी, जनतेसाठी, जनतेसाठी त्याचं ध्येय असलं पाहिजे, देशासाठी ते ध्येय असलं पाहिजे. आपला देश पुढे जावा, आपला देश प्रगतशील व्हावा, आपला देश विकसित व्हावा, आपल्या देशात सर्व प्रकारचे उद्योगधंदे यावीत, आपल्या देशात सर्व प्रकारच्या वस्तू निर्माण व्हाव्या, आपला देश स्वाभिमानी व्हावा, आपला देश बलशाली व्हावा, आपला देश बलवान व्हावा, आपला देश स्वयंभूत व्हावा. आपल्या देशात सर्व प्रकारची निर्मिती झाली पाहिजे. आपल्या देशाला कोणत्याही वस्तूसाठी, कोणत्याही बाबीसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहता येऊ नये, यासाठी आपल्या देशात सर्व प्रकारची प्रगती झाली पाहिजे. आपल्या देशातलं शिक्षण सुधारलं पाहिजे. विद्यार्थ्यांची, मुलांची, मुलीची, विद्यार्थ्याची, सर्वांची प्रगती झाली पाहिजे. हे ध्येय नेत्याचं असलं पाहिजे. डॉक्टरचंही ध्येय असलं पाहिजे की आपल्याजवळ जे रोगी येतात, जे आजारी लोक येतात, ते चांगले सुधारले पाहिजे, ते चांगले झाले पाहिजे, त्यांची तब्येत चांगली झाली पाहिजे, त्यांचं जीवन सुंदर झालं पाहिजे. पेशंटचं जीवन चांगलं झालं पाहिजे, त्यांची तब्येत सुधारली पाहिजे, त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे, त्यांची तब्येत टणटणीत दणदणीत झाली पाहिजे. हे ध्येय डॉक्टरचं असलं पाहिजे. म्हणून वकिलाचे ध्येय असलं पाहिजे, शिक्षकाचे ध्येय असलं पाहिजे. शिक्षकाचे ध्येय काय असलं पाहिजे की आपला विद्यार्थी पुढे जावा, त्याचं कल्याण व्हावं, त्याचं जीवन सुंदर व्हावं, त्याला हवे ते मिळावं, पाहिजे ते मिळावं, तो काहीतरी बनावा, तो काहीतरी व्हावा, असं ध्येय शिक्षकाचंही असलं पाहिजे. एखाद्या मालकाचे ध्येय असलं पाहिजे. मग सर्वांचं ध्येय असलं पाहिजे. कोणी असो, मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, मालक असो, दुकानदार असो, पोलीस असो, वकील असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, कलेक्टर असो, पायलट असो, या कोणीही असो, प्रत्येकाचं एक वेगळ्या प्रकारचं ध्येय असलं पाहिजे, स्वप्न असलं पाहिजे. तरच आपला देश पुढे जाईल, आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती होईल आणि देशात कोणीच अविकसित राहणार नाही. सर्वांची प्रगती होईल, सर्वांचा विकास होईल
आणि देश आपला पुढे पुढे जाईल, बलवान होईल, बलशाली होईल, महान होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.